तर आपण आता या व्हिडिओमध्ये पफ स्लीव्स डिझाईन बघणार आहोत, कशा प्रकारे बनवणार आहे। तर अशा प्रकारची मी खाली पट्टी काढलेली आहे। तर पट्टी आहे 5.5 इंचाची, मार्जिन धरून आपल्याला 4.5 इंचापर्यंत घ्यायचं आहे। आणि हे वरती अशा प्रकारे प्लेटा पाडण्यासाठी आपण कपडा घेतलेला आहोत। तर याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। तर हे पहा, बाहीच्या आकारात आपण अशा प्रकारे अस्तर कट केलेला आहे। तर बाही लांबी आहे 10.5, तर तयार आपल्याला 10 घ्यायचा आहे, 10 ते पावणे 10 घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा सुरुवात अशा प्रकारे अस्तर कटिंग करून घेणे। पेपरवरून हे बाजूला ठेवू। तर हे अशा प्रकारे आपण प्लेटा पाडण्यासाठी वरती अशा प्रकारे प्लेन कपडा घेतलेला आहे आणि हे धडी आपण खालच्या साईडला लावणार आहोत। तर हे शंटर आहे, तर याच्यापासून आपल्याला 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। ह्या साईडला सुद्धा अशा प्रकारे 2-2 इंचावर प्लेटासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे, दोन्ही साईडला आणि ह्या साईडला सुद्धा। हे पहा, आपण एकावर एक खालच्या साईडला आपण प्लेट घेतलेले आहोत आणि वरच्या साईडला अर्धा इंचावर आपल्याला प्लेट्स करून घ्यायचं आहे। ह्या सुद्धा बाजूला आपण तशा प्रकारेच घेणार आहोत। तर हे 2-2 इंचावर आपण मार्किंग केलेलं आहोत, ते अशा प्रकारे आपल्याला एकावर एक आणि असं अर्धा इंचावर आपल्याला मार्किंग करून पिनअप करून घ्यायचं आहे। तर हे पहा, तर हे अशा प्रकारे आपल्याला पिनअप करून सुरुवातीला हे प्लेटा पाडून घ्यायचं आहे। आता आपण मशीनवर टिपा मारून घेणार आहोत। आता दुसरी बाजू सुद्धा आपण तयार करणार आहे। तर हे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूला पिनअप करून घ्यायचं आहे। तर आता आपण स्लीव्स तयार करणार आहोत। हे धडे आपल्याला खालच्या साईडला लावायचं आहे। तर आता टिप मारून घेऊया आणि स्लीव्स तयार करूया। तर चला पाहू। तर आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। पिना पहिला काढून घ्यायचा आहे, नाहीतर सुई मोडले जाणार। तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आता ह्या बाजूला सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे अर्धा इंचावर आपल्याला वरच्या साईडला प्लेटा घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा प्रकारे आपण टिप मारून घेतलेला आहोत। आता आपल्याला ही धडी जोडून घ्यायची आहे। तर साडीचं काठ अशा प्रकारे आपण जोडून घेतलेला आहे। वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे। तर हे पहा, बाही हे कटिंग करून घेतलेला आहोत आपण। तर हा मध्य काढलेला आहे, हा मध्य बरोबर आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि यानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बाहीच्या आकारानुसार। तर हे अशा प्रकारे आपण ब्लाउज तयार करून घेतलेला आहोत, स्लीव्स डिझाईन। तर आपण सुईच्या सहाय्याने अशा प्रकारे मण्या लावणार आहोत। इथं बरोबर लावणार आहोत।
अशा प्रकारे आपल्याला दोन्ही स्लीव्सला लावून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपण मण्या लावून घेतलेला आहोत आणि बाही तयार झाल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे. एकदम सरळ सोप्या पद्धतीत स्लीव्स पफ स्लीव्स डिझाईन दाखवलेला आहे.